पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध दरवळतो आणि मन नकळत आनंदाने भरून येतं। त्याचप्रमाणे निसर्ग आपल्याला शिकवतो की कितीही उन्हाळा असला ना तरी पावसाची एक सर पण नवीन आशा घेऊन येत असते। याचं तात्पर्य एवढंच की कठीण काळ कायम राहत नसतो, प्रत्येक अडचणीनंतर नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते। नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची। आता तुम्ही म्हणता छाया आज काय घेऊन बसली हे, तर फौजी साहेबांनी अमेझॉनवरून हे आगारोचं हाय प्रेशर वॉशर मागवलंय आणि ते कशासाठी मागवलंय पुढे तर सांगतेच मी तुम्हाला। फौजी साहेब ड्युटीवर जातात आणि ड्युटीवरून आल्यानंतर त्यांना झाडांचं घरी काम असतं, थोडेफार त्यांचे ऑफिशियली काम असतात, घरी येऊन पण ते कामं करतात आणि मग त्यांना गाडी धुवायला अजिबात वेळ नव्हता बरं का। आता महिना होत आला होता त्यांनी गाडी धुतलीच नव्हती आणि एक दोन पाऊस झालेत ना आता, तर गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता, इतकी माती उडालेली होती, त्याच्यावर असे डाग पडलेले होते ना। मग गाड्या धुण्यासाठी फौजी साहेबांनी अमेझॉनवरून हे आगारोचं सुप्रीम हाय प्रेशर वॉशर मागवलंय। आता ह्या मशीनीने काय होणार आहे, आपली छोटी गाडी असो किंवा मोठी असो, अगदी 5 मिनिटांमध्ये चकाचक गाडी धुवून निघणार आहे। आता ह्या मशीनी बरोबर गाडी धुण्यासाठी काय काय आलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते। एवढं सामान आलेलं आहे त्या मशीन बरोबर 8 मीटरचा मोठा पाईप आलेला आहे, त्यामुळे आपल्याला गाडी सगळीकडून व्यवस्थित धुता येणार आहे। आता तो 8 फुटाचा पाईप आहे ना, त्याचं एक तोंड आहे ना त्या मशीनीला लावायचं, पॅक करून घ्यायचं आणि पाईपाचं दुसरं तोंड आहे ना प्रेशर गनला जोडायचंय, म्हणजे त्या प्रेशर गननी आपल्याला गाडी धुता येणार आहे। आणि 1800 वॅटचा हा हाय प्रेशर असल्यामुळे 120 बार प्रेशरनी हट्टी मळ, तेलकट, कचरा, चिखल वगैरे सगळं काही काढून टाकतो आणि गाडी आपली एकदम चकाचक होते। आणि याशिवाय आपण प्रेशर गनचा ट्रिगर वापरत नसताना पंप आपोआप बंद होतो, ज्यामुळे आपली लाईटीची सुद्धा बचत होते बरं का। आता ऑलमोस्ट सगळं जोडून झालंच आहे, मशीन तयार झाली आपली गाडी धुवायला। प्रेशर गनला आपण हे समोरून लावले ना, त्यांनी आपल्याला पाणी ऍडजस्ट करता येतं बरं का, म्हणजे प्रेशर आपल्याला कमी जास्त करता येतो। आणि त्याबरोबर हा रॉड पण आलेला आहे, तर आपल्याला हवं तर आपण रॉड पण लावू शकतो, म्हणजे गाडीच्या कुठं आधी मध्ये जर चिखल वगैरे असेल ना तर ते रॉड आपल्याला त्याच्यामध्ये घालून ते चिखल वगैरे धुता येणार आहे। तर असं आपल्याला हवं तसं 2 in 1 वापरू शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जर असा नळ नसेल ना तर आपण बादलीमध्ये पण ते फुटबॉल टाकून गाडी धुवू शकतो, किंवा नळ असेल तर डायरेक्ट जोडता पण येतं बरं का। आणि प्रेशर गनला आपण जो छोटासा पार्ट लावलाय ना समोरून, तो फिरतोय ना, तर त्याने आपल्याला पाण्याचा प्रेशर कमी जास्त करता येतो। पण हा हाय प्रेशर आपल्याला माणसावर किंवा जनावरांवर अजिबात ट्राय करायचं नाही, कारण तुम्ही बघू शकता थर्माकोलचं काय हालत झाली या प्रेशरनी। पण आपल्या गाडीला चिखल माती लागलेली असेल ना तर या प्रेशरने एकदम पटकन निघल्या जातं, आपली पोर्स सुद्धा एकदम व्यवस्थित निघते बरं का चिखलाची। आणि प्रेशर वॉशर बरोबर हा 8 मीटरचा पाईप आलेला आहे ना, त्यामुळे आपल्याला गाडी मागून पुढून कुठून पण व्यवस्थित धुता येते बरं का, सगळीकडून फिरता येतं, पाईप पुरतो पण व्यवस्थित तो। फौजी साहेबांनी गाडीवर पाणी मारून घेतलं आणि मशीन बरोबर हा एक छोटासा स्प्रे बॉटल आलेली आहे, त्याच्यामध्ये शॅम्पू ओतायचं, थोडंसं पाणी ओतायचं, त्याला जोडून द्यायचं आणि प्रेशरनी मस्त त्याच्यावरती शॅम्पूचं पाणी गाडीवर टाकून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता प्रेशरनी शॅम्पूचं पाणी गाडीवर कसं मस्त पडतंय। आणि त्यानंतर आपण एखाद्या कपड्याने गाडी चोळून घ्यायची, किंवा नाही घेतली तरी पण चालतं, ते प्रेशरने सगळं निघून जातं गाडीचं डस्ट वगैरे। आता हे तुम्हाला दाखवतोय ना मी, तर यामुळे आपल्याला पाण्याचा प्रेशर कमी जास्त करता येतो। आणि एवढंच नाही तर तो प्रेशर गनचा ट्रिगर आहे ना, तो दाबला तरच ती मशीन चालू होती, नाहीतर मग ते चालू पण होत नाही, त्यामुळे लाईट सुद्धा वाचती बरं का आपली। सगळं चिखल, माती, कचरा सगळं बाहेर निघलं जातंय बरं का। तर असं आपण मशीन 2 in 1 वापरू शकतो, खूप छान आहे, आम्हाला तर खूप आवडली। आता पावसाळ्यासाठी तुम्हाला पण ही मशीन घ्यायची असेल ना तर डिस्क्रिप्शन मध्ये मशीनची लिंक मी दिलेली आहे, नक्की चेक करा आणि मागवा। तर हे पा मंडळी, फौजी साहेबांचं गाडी धुवायचं काम चालू आहे आणि इथं आलेत आमचे भाचे बुवा, तर नाही आता सगळ्या गाड्या धुवून झाल्या, पोर्च धुवून झाला। फौजी साहेब काय बोलले, मी थकलो बाबा, आता मी बसतो जरा। तर भाचे बुवा आले होते ना, मग त्यांच्याबरोबर आम्ही मस्त थोड्या वेळ गप्पा गोष्टी मारल्या, चहा पाणी झालं आणि आम्ही गाड्या धुत होतो तोपर्यंत एवढं ऊन होतं आणि थोड्याच वेळात एवढं आभाळ भरून आलं होतं ना। तर चला आता मी बाकीचं काम आवरून घेते, आणि आभाळ आल्यामुळं सगळा अंधार दिसतोय हे पा। आणि 1-2 पाऊस झालेत ना तर झाडांच्यावर एक वेगळीच चमक आल्यासारखी झाली बरं का, एकदम असे मस्त टवकरल्यासारखे झालेत, ते हिरवेगार झालेत। आणि वादळ वारं झाले ना तर पिवळे पडलेले पानं वगैरे होते ना ते सगळे गळून गेलेत, त्यामुळं अजूनच ते हिरवे वाटायला लागलेत। तर झाडांना पण आता त्यांचं टॉनिक मिळालंय, म्हणजे पावसाचं पाणी। आणि काम इथं चालू आहे ना समोर बिल्डिंगचं, तर रात्रंदिवस ते ना एवढं खरखर वाजते ना की बस, काम म्हणजे असं बधीर झाल्यासारखं होतं ते एकदम। हे पा सारखं चालू आहे, दिवसा पण काम चालू असतं आणि रात्रीचं पण फरशीचं काम चालू असतं, त्यामुळे खूप असं इरिटेट झाल्यासारखं होतं। तुळशीकडं पाहिलं ना तर माझं मन एवढं भरून जातं ना, मस्त वाटतं एकदम। तर
तुळशीचा वरचा शेंडा आहे ना तो मी कट केलेला आहे 2-3 दिवसापूर्वी. तर ती मस्त अशी आता डेरेदार झाली बरं का. आणि उन्हाळ्यामध्ये शमीचं झाड आहे मी ट्रान्सफर केलं होतं ना दुसऱ्या कुंडीमध्ये. हे पा पूर्ण वाळून गेलं होतं बरं, म्हणजे त्याला पानच राहिलेले नव्हते. तर ते एवढं भारी फुटलंय ना आता. हे पा गावरान शमीचं झाड आहे बरं का. हे एकदम छोटे छोटे पानं असतात आणि जे डुप्लिकेट असतं ना त्याला खूप मोठाले पानं असतात बरं का. आणि हे पा आभाळाचा कसा गाळ झालाय, खूप गडद आभाळ आलंय. कधी पण पाऊस बरसू शकतो खाली. गावाकडे आमच्या शेतामध्ये आंबा आहे ना, तर त्याला खूप कैऱ्या होत्या. भाऊजीने त्या पाठवून दिल्यात. बऱ्याचशा कैऱ्या मी पिकायला घातल्या आणि थोड्या कैऱ्याचं लोणचं बनवते म्हणलं वर्षभरासाठी. तर कैऱ्या कापायला ते काही नव्हतं आमच्याकडं आणि चाकूने ते काही कापल्या जात नाही. त्यामुळं भाचे बुवांनी आडकीत आणून दिला होता. तर त्या आडकी त्याला थोडासा गंज पकडल्यावर झाला होता, कारण तो वर्षभर तसाच पडून होता ना. तर मग आता फौजी साहेब त्याला थोडीशी धार लावत होते आणि तो आडकीता व्यवस्थित घासून धुवून काढत होते, कारण तो गंज चांगला नसतो ना. त्यामुळं मग तो स्वच्छ करूनच मग त्या कैऱ्या कापायच्या होत्या. आता माझं घरातलं काम चालू होतं ना, तोपर्यंत फौजी साहेबांनी आडकीता घासून धुवून घेतला. आणि ज्या कैऱ्याचं लोणचं घालायचं ना, त्या कैऱ्या मी रात्रीच पाण्यामध्ये घालून ठेवल्या होत्या, म्हणजे त्या अशा कडक झाल्या जातील. तर सकाळी भाजी बुवा आलते ना आमचे, त्यांनी कैऱ्या फोडायचा आडकीता घेऊन आले. तर आमच्याकडे नव्हतं, त्यांच्याकडे ना. दरवर्षी आम्ही त्यांच्याकडूनच घेऊन येतो. मग आता आंबा पाडी लागला होता ना, त्यामुळं मध्ये मध्ये जरा पिकायला लागलेला पण आंबा निघतोय बरं का. म्हणजे जो पाड असतो ना तो निघतोय. तर तो थोडासा असा पिवळसर दिसला ना, फौजी साहेब त्याला साईडला टाकत होते, कारण ते जर टाकलं ना लोणच्यामध्ये, लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या कडक कैऱ्या आहेत ना त्याचा आम्ही निवडून घेत होतो फोडायसाठी. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर दुपारी थोडासा आराम झाला. एक कोलॅबरेशनचा व्हिडिओ शूट करायचा होता ना, तो शूट केला आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आता बाहेर आले ना. वातावरण एवढं भारी झालं होतं ना, चला म्हणलं मी तुम्हाला दाखवते. आता सूर्य मावळतीला गेलाय आणि सगळ्या आकाशामध्ये मस्त लालिमा पसरली. आभाळ आहे ना, आभाळ सुद्धा असं लाल लाल दिसायला लागले. हे पा कसलं भारी झालंय. आभाळ सगळं गडगड वाजून गेलं बरं का. कुठंतरी पाऊस पडला असं, पण इकडं मोकळं झालंय पाठीमागं ना. तर सूर्याच्या किरणाने सगळं मस्त लाल लाल झालंय. खूप भारी वाटते संध्याकाळी असं पाहायला. आता दिवाबत्तीचा वेळ झालाय संध्याकाळचा ना. तर बाहेरच्या लाईटीने लावली अजून मी, उजेड होता त्यामुळं. तर आता बाहेरच्या लाईटी लावते आणि मस्त दिवाबत्ती करून घेते संध्याकाळची. खूप दिवस झालं मी तुम्हाला संध्याकाळची दिवाबत्ती दाखवलीच नव्हती. तर चला आता मी तुम्हाला संध्याकाळची दिवाबत्ती पण दाखवते, कारण सकाळ संध्याकाळची दिवाबत्ती पाहिली ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे मला संध्याकाळची दिवाबत्ती करायला खूप आवडते आणि मी ती आवर्जून करतच असते. मच्छर भरपूर जातात ना घरामध्ये. संध्याकाळी थोडासा आपला जो ग्रिलचा दरवाजा आहे ना तोच लावून ठेवावा लागतो. 6-6:30च्या दरम्यानमध्ये मच्छर येतातच. दिवसभर नसतात बरं का, पण संध्याकाळी. कारण आपली झाडं भरपूर आहेत ना, झाडांनी किती नाही म्हणलं तरी मच्छर म्हणजे होतातच. घरामध्ये मंदिरात आहे ना सकाळी दिवा लावलेला तो संध्याकाळपर्यंत तेवत राहतो. फक्त त्याच्यामध्ये तेल वाढवायचं असतं. तेल वाढवलं, धूप लावली आणि त्यानंतर सगळ्या घरामध्ये पोर्चमध्ये मी अशी धुरी दाखवत असते. तर घरामध्ये सकाळ संध्याकाळ असं गाईचं तूप, गोमूत्र, थोडासा शेणाचा गोळा, भीमसेनी कापूर, गुगुळ किंवा दशांक धूप असं याचं धुरी जर केली ना, तर आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते असं म्हणतात आणि आपल्या घरादाराची यांनी नजर पण निघून जाते बरं का. आणि 1-2 कमेंट होत्या बरं का, ताई तुम्ही या बोळक्यामध्ये दिवा का बरं लावता? तर ताईंनो, हे बोळके छोटे छोटे असतात, त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी तेल मावतं आणि बराच वेळ ते दिवा तेवत राहतो. आणि महत्त्वाचं म्हणजे या मातीच्या बोळक्यामध्ये जर दिवा लावला ना, तर त्या बोळक्याखाली, दिव्याखाली अजिबात तेलकट होत नाही बरं का. कारण ते बोळक्याचं तोंड थोडंसं उथळ आहे ना, त्यामुळे ते तेल खाली येतच नाही आणि वात पण व्यवस्थित राहते. आपण ते फुलवातीने पण दिवा लावू शकतो किंवा आपली जी साधी वात असते ना त्यांनी पण दिवा लावू शकतो. आणि सिंगल वातीने दिवा कधी लावत नाही ना, त्यामुळे मी त्या वळलेल्या वाती असतात ना डबल याच्या, तर त्याच वाती आणत असते. तर मस्त दिवा तेवत राहतो. आता तुळशीला दिवा लावला मी आणि तोच खालीच ठेवला बरं का, तुळशीमध्ये नाही ठेवला, कारण तुळस एवढी छान झाली ना, त्याला आई लागेल ना दिव्याची, त्यामुळे तो असा खालीच ठेवते मी. तुळशीला दिवा दाखवते आणि खाली ठेवते. आणि शमीच्या झाडाची दिशा ही दक्षिण दिशा असते ना, त्यामुळे दक्षिण दिशेला मी हे शमीचं झाड लावलंय आणि शमीच्या झाडाला पण दिवा लावत असते मी. आणि दारामध्ये मी कधी 1 दिवा लावते तर कधी 2 दिवे लावते. आणि बेलाचं झाड आहे ना, तिथं पण दिवा लावलेलं खूप शुभ असतं, तर तिथं पण दिवा लावत असते. तर असे 4-5 दिवे मी सकाळ संध्याकाळ लावत असते. फक्त महिन्याचे 4-5 दिवस दिवे लागत नाही, बाकी इतर वेळेस लागतात. रोज नाही तुम्ही घरामध्ये धुरी केली तरी पण चालेल, पण शनिवारी आणि अमावस्या पौर्णिमेला आवर्जून तुम्ही अशी धुरी करत जा. कारण आम्ही बाळूमामाच्या खांबाचं दर्शन करायला गेलो होतो ना, तिथं सुद्धा धुरी केली जाते बरं का. तुम्ही कोणी गेले असतील ना तर नक्की पाहिलं असेल. तिथं आम्ही विचारलं होतं ना, तर असं सांगितलं गुगुळ, कापूर, उदबत्ती आणि बाळूमामांच्या आवडीच्या भंडारा यापासून ती
ही धुरी बनवली जाते. संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं आणि किचनमध्ये खूप गरम होते ना, त्यामुळे मी साडी चेंज केली आणि पटपट स्वयंपाक बनवून घेतला. तर बाकी काहीच नाही शूट घेतलं नंतर मी. आणि ही शेवगा हांडीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते ना, दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेतली होती मी, कारण फौजी साहेबांना बऱ्याच दिवस झालं शेवगा हांडी खायची होती. म्हणलं चला बनवते. तर थोडंसं मीठ हळद घालून मी शेवग्या शेंगा आणि त्याच्यामध्ये एक बटाटे घालून शिजायला घातलं, कारण एक बटाटा घातलं त्याच्यामध्ये खूप छान भाजी होती. आता वाटण काढलं होतं. वाटणामध्ये कोथिंबीर, धने, खोबरं, लसण, भाजलेले कांदे, अद्रक, कढीपत्ता एवढं घेतलं होतं. आणि आपल्याला जास्त भाजी बनवायची असेल ना, तर थोडीशी हरभऱ्याची डाळ किंवा थोडंसं फुटाणे घेतले तरी पण चालतात, पण मला थोडीशीच बनवायची होती, त्यामुळे मी ते नव्हतं घेतलं. आता तेलामध्ये खोबरं भाजून घेतलं आणि खोबरं भाजत आलं की लगेच त्याच्यामध्ये धने घालते, म्हणजे धने पण छान भाजून निघतील. आता धने भाजत आले ना, बाकीचं सगळं वाटण मी त्याच्यात टाकते. आता लसण, कोथिंबीर वगैरे सगळं, कारण कोथिंबीर थोडीशी हलकी भाजून घेतली ना, भाजीला खूप छान कलर येतो. आणि कढीपत्ता मी वाटणामध्ये पण वाटायला घालत असते बरं का, कारण कढीपत्ता तसाच जर टाकला ना, सगळेजण निवडून काढतात आणि मग तो पोटामध्ये जात नाही. पण वाटण वाटताना थोडासा कढीपत्ता वाटून घातला ना, कोणाला कळत पण नाही कढीपत्ता घातलेला आहे आणि सगळ्यांच्या पोटामध्ये जातो पण मग तो. तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं मी आता आणि त्याच्यामध्ये आता मसाले घालते. आणि एका ताईने हा साधना घरगुती काळा मसाला पाठवून दिला होता मला. तुम्हाला पण पाहिजे असेल ना, तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, नक्की मागू शकता. त्या ताई मुंबईला असतात, पण त्यांची आई सातारला असते ना, तर घरगुती मसाला बनवतात त्यांची आई. तर त्या ताई बोलल्या तुम्ही वापरून पहा, तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये नक्की सांगू शकता. तर मी वापरून पाहिला, मला खूप छान वाटलं, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आता. आणि महत्त्वाचं म्हणजे काळं वाटण जे घालून आपण भाज्या बनवतो ना, मग तुम्ही नॉनव्हेज बनवा किंवा व्हेज बनवा, खूप छान भाज्या होतात बरं का या मसाल्याने. थोड्याशा तेलामध्ये मी कढीपत्ता घातला, काळा मसाला घातला, घरगुती मसाला घातला, थोडीशी लाल मिर्च पावडर, थोडी हळद घातली, ते थोडंसं मिक्स केलं आणि जे वाटण वाटून घेतलं होतं ना मी, ते घातलं त्याच्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत थोडं परतून घ्यायचं. त्यानंतर भाज्या ज्या मी शिजायला घातल्या होत्या ना, शेवगे, शेंगा, बटाटा, त्याचं थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये, पुन्हा थोडंसं ते परतून घ्यायचं. आणि आपल्याला घट्ट पातळ कसं लागतं ना, त्यानुसार आपण ते पाणी घालायचं त्याच्यामध्ये. आणि भाजी थोडी जास्त करायची असेल ना, तर आपल्याला वाटलं ना आता थोडंसं पातळ वाटते, तर थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं मस्त खरपूस आणि ते पाण्यामध्ये मिक्स करायचं, थोडंसं त्याच्यामध्ये घालायचं, तर भाजी पण घट्ट होती आणि चव पण खूप छान लागते बरं का. जसं आपण येसूर घालतो ना भाजीला काळ्या मसाल्याच्या, तर ते बाजरीचं पीठ येसरप्रमाणे काम करतं बरं का. येसूर बनवायला पण आपण बाजरीच वापरतो, त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते. तर काळ्या मसाल्याची भाजी बनवायची होती, त्यामुळे मी कांदे भाजून घेतले होते आणि त्यात काळा मसाला पाठवला ना ताईंनी, तो थोडासा घातला होता, त्यामुळे जास्तच मस्त डार्क कलर आलाय भाजीला. आता आपली शेवग्याच्या शेंगाची मस्त अशी भाजी तयार झाली. भाकरी टाकून घेते मी आता. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली, मस्त भाजी झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा शेवगा हांडी. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.